नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे म्हणजेच 20 जानेवारी शनिवारचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की 20 तारखेला म्हणजे शनिवारी मार्केट 2 तासासाठी ओपन असणार आहे. सकाळी 9:15 ते 10 पर्यंत पहिला सेशन असेल. त्याच्यानंतर 11:30 ते 12:30 हा सेकंड सेशन असेल. म्हणजे ओव्हरऑल 2 तास मार्केट उद्या ओपन राहील. तर उद्याचे ट्रेडिंग प्लॅन काय असतील हे आपण चालू करण्यापूर्वी आज मार्केटमध्ये काय झालं हे आपण थोडक्यात थोडंसं ओव्हरव्ह्यू बघू. तर निफ्टीची आजची ओपनिंग गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली. निफ्टीने काल 21,480च्या आसपास क्लोजिंग दिली होती आणि निफ्टी आज 21,700 वरती ओपन झाली. तर निफ्टीमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट एक होती की निफ्टी ज्या लेवलवरती ओपन झाली एक्झॅक्टली त्या लेवलच्या आसपास क्लोज झाली. पण तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टी ज्या लेवलवरती ओपन झाली होती त्या लेवलपासून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला. बँक निफ्टीची ओपनिंग आज वर झाली आणि बँक निफ्टीची जी क्लोजिंग झाली ती डाऊन साईडला झाली. तर याचा अर्थ की बँक निफ्टीमध्ये आपल्याला विकनेस बघायला मिळत आहे. पण त्या विकनेसचा इम्पॅक्ट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाला नाही. पण निफ्टीमध्ये पण आपल्याला अपडाऊन मुवमेंट खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. मार्केटमध्ये ज्यावेळेस डाऊन साईडचा मुवमेंट आला लगेच मार्केट अप परत डाऊन परत अप परत डाऊन अशा प्रकारे मार्केटने आज कम्प्लिटली वॉलटाईल मुवमेंट दिली. तर ज्या लोकांनी पण आज निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये ओव्हर ट्रेडिंग केली असेल, कारण मार्केटमध्ये आज सेटअप वर्क झाले नाही. आपण मॉर्निंगमध्ये एक ट्रेड ट्राय केला तर तो ट्रेड आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला. त्याच्यानंतर आपण एक सेन्सेक्सचा ट्रेड घेतला होता तर त्याच्यामध्ये आपले टार्गेट्स तिकडे हिट झाले. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मार्केटमध्ये आज ट्रेड करणं थोडंसं रिस्की राहू शकतं. तरी देखील ज्या लोकांनी पण ट्रेड रँडमली ट्रेड घेतली असतील किंवा एखाद्या सेटअपवरती ट्रेड घेतली असतील तर त्यांचे स्टॉप लॉस हंट नक्कीच झाले असतील. कारण तुम्ही जर चार्ट बघितला तर चार्टमध्ये आपल्याला रेड कॅन्डल पण तेवढ्याच दिसत आहेत आणि ग्रीन कॅन्डल पण आपल्याला तेवढ्याच दिसत आहेत. तर मी रिकमेंड करेन की उद्या 2 तास मार्केट ओपन आहे तर 2 तासासाठी ट्रेड करणं ही काही चांगली गोष्ट नाही. कारण 2 तासामध्ये फार मोठी मुवमेंट येणं हे पण अपेक्षित नाहीये. तरी पण तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल तर निफ्टीमध्ये आज जो हाय लागलाय तो मार्क करून ठेवा आणि आज जो लो लागलाय तो मार्क करून ठेवा. तर गिफ्ट निफ्टी सध्या जर तुम्ही बघितले तर 21,664 वरती गिफ्ट निफ्टी ट्रेड करते. तर एक्झॅक्टली 21,650च्या वरती जर गिफ्ट निफ्टी आपल्याला ट्रेड करताना दिसेल किंवा 21,700 21,750च्या वरती जर ट्रेड करताना दिसेल तर उद्या आपल्या मार्केटमध्ये पण आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळू शकते. उद्या जर निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण या ब्रेकआउटवरती किंवा ब्रेकडाऊनवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. जर फास्ट ब्रेकआउट आला मॉर्निंगमध्ये बघा की मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम मिळते की नाही. कारण मोस्टली ज्या ज्यावेळेस मार्केट एक दोन तासासाठी ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला एक साईडवेज मुवमेंट बघायला मिळते. कारण जास्त व्हॅल्यू नसतो. लोक जर असतील मार्केटमध्ये तरच मार्केटमध्ये मोमेंटम होईल. जर लोक नसतील तर मार्केट कम्प्लिटली एका रेंजमध्येच ट्रेड करताना दिसू शकतं. त्याच्यामुळं जर मुवमेंट आला तर तुम्ही या लेवलच्या वरती म्हणजेच 21,675च्या वरती कॉलसाठी जाऊ शकता. 21,750 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला कॉलमध्ये बघायला मिळू शकतात. स्टॉप लॉस आपला असणार तो 21,675च्या खाली आपण 21,650च्या आसपास आपण काय करू इकडे स्टॉप लॉस लावून कॉलचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जर फ्लॅट ओपनिंग नंतर जर आजचा लो जर ब्रेक केला तर आजच्या लोच्या खाली आपण नक्कीच काय करू छोटासा पुटचा ट्रेड ट्राय करू. टार्गेट्स आपले असतील 21,500 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये 21,670 हा जो रेजिस्टन्स आहे तो उद्या निफ्टीसाठी एक सपोर्टचं काम करेल. त्याच्यामुळे जर या लेवलच्या वरती ओपनिंग झाली आणि 21,670 वरून जर निफ्टी सपोर्ट घेताना दिसेल तर आपण नक्कीच इकडे कॉलसाठी जाऊ शकतो. 21,750 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये उद्या बघायला मिळू शकतात. 21,675च्या आतमध्ये जर निफ्टी आली या लेवलच्या आतमध्ये आली पहिलीच कॅन्डल जर 21,675च्या आतमध्ये क्लोज केली तर आपण पुढचा ट्रेड ट्राय करू शकतो. त्या कंडिशनमध्ये स्लो अँड स्टडी निफ्टीमध्ये आपल्याला आजच्या लोपर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल मोठ्या गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण डिस्कस केला. निफ्टीमध्ये 100 पॉईंटपेक्षा मोठी गॅप अप ओपनिंग जर परत एकदा आपल्याला बघायला मिळाली तर त्या कंडिशनमध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली बोलली की ट्रेड नका करू. कारण मार्केट जर मोठी गॅप अप ओपन झाली तर चान्सेस आहेत की निफ्टी तिकडे आपल्याला एक साइडवेज मुवमेंट दाखवू शकते. तर त्या कंडिशनमध्ये पहिली कॅन्डल तुम्ही बघू शकता. पहिली कॅन्डल जर रेड बनली आणि त्या रेड कॅन्डलचा लो ब्रेकवर मार्केट डाऊन साईडला येत असेल तर आपण सिंपल एक छोटासा पुट ट्रेड ट्राय करू शकतो. पण तिकडे आपल्याला कमी रिस्क घ्यायची आहे. जे लोक नवीन लोक असतील त्या लोकांनी तर मी उद्याचा दिवस अवॉइड करणंच चांगलं आहे. कारण 2 दिवस सुट्टी आहे तर 2 दिवस सुट्टी आपल्याला स्पॉइल करायची नाही. उगाच जर आपला लॉस झाला तर आपण 2 दिवस कम्प्लिटली त्याच दुःखामध्ये राहू शकतो. तर याच्यावरती एकच सोल्युशन आहे की उद्याचा ट्रेडिंग अवॉइड करा.
तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपण पहिल्या कॅनलच्या ब्रेकडाऊनवरती आपण एक पुट ट्रेड ट्राय करू शकतो जर मुवमेंट आला तर. तर गॅप अप ओपनिंगमध्ये पण मुवमेंट मार्केटमध्ये येतोय की नाही हे बघा. कॅन्डलस्टिकवरती आपल्याला समजेल की कॅन्डल कशा बनतात. जर कॅन्डल जर आपल्याला मोठमोठ्या बघायला मिळत असतील तर त्याचा अर्थ की मार्केटमध्ये मोमेंटम आहे, मार्केटमध्ये लोक पार्टिसिपेट करत आहेत. पण मार्केटमध्ये जर अशा प्रकारचे डोजी कॅन्डल झाल्या तर कंप्लीट आपल्याला समजेल की मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स नाही आहेत, म्हणजे मार्केटमध्ये पार्टिसिपेट फार कमी बघायला मिळत आहेत. तर ह्या गोष्टी कॅन्डलस्टिकवरती आपल्याला बघायला मिळू शकतात. गॅपडाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली आपण आजच्या लोच्या खाली काय करणार आहे, पुटचा स्टेट प्लॅन करणार आहे. आजच्या लोच्या खाली गॅपडाऊन ओपनिंग झाली तर डेफिनेटली आपण पुटसाठी जाणार आहे. टार्गेट्स आपले असतील 21,500 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर हा आपला निफ्टीचा आपण इकडे डिस्कस केला. तर बँक निफ्टीमध्ये एक्झॅक्टली जी क्लोजिंग झाली ती 45,735 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर बँक निफ्टी आज ओपन झाली होती 46,100 वरती बँक निफ्टी ओपन झाली. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला मॉर्निंगमध्ये एक छोटीशी अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली आणि एक्झॅक्ट 46,200 वरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला. तर एक्झॅक्ट आपण या लेवलवरती पुटचा आपण इकडे सेटअप डिस्कस केला होता की बँक निफ्टी या लेवलवरून डाऊन साईडला येईल तर 46,200च्या वरती आपण 50 पॉईंटच्या आसपास स्टॉप लॉस लावून एक पुटचा ट्रेड ट्राय करू शकतो. पण एवढे इझी नाही. मार्केटमध्ये चार्ट फॉर्म झाल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपण इकडे पुटचा ट्रेड घेतला असता तर आपल्याला एवढी मोठी रॅली भेटली असती. पण एक्झॅक्ट ज्यावेळेस मार्केट लाईव्हमध्ये असतं त्यावेळेसची आपली सायकोलॉजी कम्प्लिटली वेगळी असते. त्याच्यामुळे चार्ट बांधल्यावरती आणि चार्ट ज्यावेळेस लाईव्ह असतो ज्या दोन गोष्टी आहेत किंवा याच्यामध्ये जो तुमचा विचार असतो तो विचार तुम्ही थोडासा ऑब्झर्व करू शकता की लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही या लेवलवरती काय विचार करत होता आणि मार्केट झाल्यावरती तुमचा विचार काय आहे. त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की तुमची सायकोलॉजी कशी काम करत आहे ते. तर उद्यासाठी पण जे कालचे लेवल आहेत तेच वर्क होणार आहेत. तर बँक निफ्टीमध्ये 45,800 फ्लॅट ओपनिंगमध्ये 45,800ची लेवल बँक निफ्टीने क्रॉस केली अपसाईडला. क्लिअर आपण तिकडे कॉलसाठी जाऊ. टार्गेट्स आपले असतील 46,000 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. 46,000 ते 46,100 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये आपण 50 पॉईंटचा चार्टवरती स्टॉप लॉस लावणार आहोत आणि 150 पॉईंट टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू. ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओटीएमचे ऑप्शन्स कम्प्लिटली अवॉइड करा. उद्या स्पेशली तुम्ही ओटीएमचे ऑप्शन अवॉइड करा. जर तुम्ही ओटीएमचे ऑप्शन तुम्ही उद्या बाय कराल तर नक्कीच तुम्ही प्रीमियम डिकेचे शिकार बनू शकता. प्रीमियम डिकेमुळे तुम्हाला तिकडे लॉस बघायला मिळू शकतो. कारण मार्केटमध्ये आपल्याला जास्त टाइम नाही, मार्केट 1-2 तासच ओपन होणार आहे. त्याच्यामुळे इमोशनली कोणताही ट्रेड बाय किंवा सेल करू नका. फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टी सर डाऊन साईडला येईल. तर डाऊन साईडला 45,500च्या खाली जर बँक निफ्टी गेली तरच आपण पुटसाठी प्लॅन करू. अदरवाईज 45,500 वरून तर बँक निफ्टीने सपोर्ट घेतला, कारण हा एक सपोर्ट बँड आहे. 45,550 ते 45,500 हा एक सपोर्ट बँड आहे. तर या सपोर्टवरून जर बँक निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर आपण इकडे कॉलचा आपण ट्रेड ट्राय करू शकतो. 45,500च्या खालीच आपल्याला काय करायचं, पुटचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर आपला बँक निफ्टीचा चार्ट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये उद्या गॅप अप ओपनिंग जर झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये बँक निफ्टीमध्ये आपण एका डिपचा वेट करू. हा डिप जर 45,700 किंवा 45,800 या दोन सपोर्टच्या आसपास आला आणि या सपोर्टवरून जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली तर डेफिनेटली आपण तिकडे कॉलचा रेट घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 46,000चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,100चं आपला नेक्स्ट टार्गेट बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळेल. तर गॅप अप ओपनिंगमध्ये डेफिनेटली आपण एका डीपचा वेट करून काय करणार आहोत, तिकडे कॉलचा रेट प्लॅन करणार आहोत. स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये आपला कॉलचा प्लॅनिंग असेल जोपर्यंत बँक निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल तोपर्यंत. बँक निफ्टीमध्ये उद्या जर गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं आहे. गॅपडाऊन ओपनिंग एक्झॅक्टली 45,500च्या वरती ओपन झाली आणि 45,500च्या लेवल जर बँक निफ्टीने उद्या ब्रेक केली तर 45,500च्या खाली क्लिअर आपला पुढचा प्लॅनिंग असेल. 45,300 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 45,000 तर आपलं नेक्स्ट टार्गेट बँक निफ्टीने डाऊन साईडला बघायला मिळू शकतात. तर आपला ओव्हरऑल उद्याचा बँक निफ्टी आणि निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर उद्या दोन गोष्टी करा. एक तर तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही ॲट द मनी आणि इन द मनीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओटीएमचे ऑप्शन कम्प्लिटली अवॉइड करा. सुरुवातीला मार्केटमध्ये मोमेंटम येतोय की नाही, मार्केटमध्ये व्हॅल्यूम आहे की नाही हे चेक करा. त्याच्यानंतर तुम्ही उद्या ट्रेड करण्याचा प्लॅन करा. पण मी तर तुम्हाला रेकमेंड करेन की उद्या ट्रेडिंग जर तुम्ही नाही केला तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. लॉस करण्यापेक्षा ट्रेड न केलेलाच चांगला आहे. हां, पण तुम्ही मार्केटला वॉच करू शकता. मार्केटला फक्त वॉच करून मार्केटमध्ये कसं मोमेंटम होतं हे बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.